तर खामेनींच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल, रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने अशी गर्जना केलेली आहे। खामेनींच्या मृत्यूची इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सकडून कबुली देखील देण्यात आलेली आहे। आमचा सर्वोच्च नेता गमावला, आम्हाला दुःख आहे, असं रिव्हॉल्युशनरी गार्ड्सचं म्हणणं आहे। खामेनींचं बलिदान हे व्यर्थ जाऊ देणार नाही, असं देखील वक्तव्य हे समोर आलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये सर्वात मोठा विध्वंसक बदला घेतला जाईल, असा इशारा देखील दिला गेलेला आहे। अमेरिका आणि इस्रायलला परिणाम हे भोगावेच लागणार आहेत, असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता येत्या काळामध्ये इराणकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्याबरोबरच इतिहासातील सर्वात निर्दयी माणूस मारला गेला, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। तर इराणचं भवितव्य तिथल्या जनतेच्या हातामध्ये असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी म्हटलेलं आहे। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू झाला आणि यानंतर दिल्लीतील इराणच्या दूतावासावरील इराणचा ध्वज हा अर्ध्यावरती आणण्यात आलेला आहे। तिकडे इराणमध्ये देखील 40 दिवसांचा शोक जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर नवी दिल्लीमध्ये जे इराणचं दूतावास आहे या दूतावासावरील इराणचा हा ध्वज हा देखील अर्ध्यावरती आणण्यात आलेला आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर अमेरिकेच्या लष्करानं मोठा इशारा दिलाय। इराणची नौसेना संपवून टाकू, असा इशारा हा अमेरिकेच्या संरक्षण प्रमुखांनी दिलाय। तर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये हा युद्धाचा भडका उडालेला आपण दिसतोय। जग हे पुन्हा अशांत झाल्याचं चित्र आहे आणि याच वेळी इराणकडून प्रत्युत्तर देखील अगदी थोड्याच वेळामध्ये देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर इराणची नौसेना संपवून टाकू असा इशारा हा अमेरिकन संरक्षण प्रमुखांनी दिलेला आहे। आणि इराणकडून दुबई शहरांवरती सध्या हल्ले हे सुरूच आहेत। थोडा वेळ आधीच हल्ल्याची नवी मालिका ही देखील सुरू झाली आहे। इराणनं दुबई एअरपोर्टच्या शेजारीच ताजा ड्रोन हल्ला केल्याची दृश्य ही देखील आता समोर आलेली आहेत आणि हीच दृश्य आपण पाहतोय। दुबईमधली ही दृश्य आहेत। दुबईच्या एअरपोर्ट जवळचा हा सगळा परिसर आहे आणि याच एअरपोर्ट शेजारीच हा ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे आणि या ड्रोन हल्ल्याची ही दृश्य आपण पाहतोय। खामेनींच्या मृत्यूनंतर इराणकडून जोरदार असं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे आणि ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत। दुबई या शहरावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे। आणि याच सगळ्या परिस्थिती संदर्भामध्ये आपण विश्लेषण जाणून घेऊयात। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक अनिकेत काळे सर सध्या आपल्या सोबत आहेत। काळे सर, आपण पाहतोय की खामेनींचा मृत्यू झालेला आहे, परंतु इराणचं प्रत्युत्तर हे काही थांबलेलं नाहीये। तिकडे अमेरिकेने देखील इशारा दिलेला आहे। आता नेमकं काय होईल असं आपल्याला वाटतं? किती ही परिस्थिती चिघळेल, काय अंदाज आहे? आयतुल्ला खामेनींचा मृत्यू हा इस्रायल आणि अमेरिकेच्या एअर स्ट्राईक मध्ये झाल्याचं इराणी मीडियानी कन्फर्म केलं। काल रात्री उशिरा भारतीय वेळेप्रमाणे त्यांनी हे कन्फर्म केलं की ते मृत झालेले आहेत या हल्ल्यांमध्ये। आणि याची कुठेतरी कुणकुण ही इस्रायल आणि अमेरिकेला आधीच होती, कारण त्यांचं जे गुप्तचर नेटवर्क इराणमध्ये जे प्रस्थापित झालं आहे, मग तो हमासचा प्रमुख इस्माईल हानियाच्या मृत्यूपासून ते आता खामेनींचा जो मृत्यू झाला, इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स जी इराणची सर्वोच्च संस्था आहे, लष्करी संस्था, त्याच्यामध्ये इस्रायली गुप्तचर संघटनेनी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करून हे एकदम महत्वपूर्ण गुप्तचर माहिती इस्रायल आणि अमेरिकेला पुरवली, ज्याच्या बळावरती पहिल्याच एअर स्ट्राईक मध्ये खामेनींचा मृत्यू झाला। यावरून एक लक्षात येतं की काल जी घटनाक्रम झाला त्याच्यामध्ये मग नेतन्याहूंनी दिलेलं स्टेटमेंट असेल किंवा ट्रम्प यांनी दिलेलं स्टेटमेंट असेल, यामध्ये एक गोष्ट प्राकर्षाने जी जाणवत होती ती म्हणजे इराण हा कुठेतरी दिशाहीन झाल्यासारखा वाटत होता। कारण इराणने जो पहिला आक्रमण केलं ते कतारवरती केलं। कतार जे आहे ते इराणचं सगळ्यात जवळचं फ्रेंडली राष्ट्र म्हणून होतं की जीसीसी देशांमध्ये। ज्यावेळेस कतारला सौदी आणि युएईनी थोडंसं आयसोलेटेड केलं होतं काही मतभेदांमुळे, त्यावेळेस इराण हे पहिलं राष्ट्र होतं ज्यांनी कतारला मदत केली होती। त्यामुळे
ते एक साईन आहे की इराण हे दिशाहीन झालं आणि पहिला आक्रमण त्यांनी कतार सारख्या एका राष्ट्रावर केलं, ज्याची मदत काही वर्षांपूर्वी इराणनी केली होती. त्यामुळे लीडरशिप क्रायसिस इराणमध्ये नक्कीच निर्माण झालेले आहेत आणि ही लीडरशिप फक्त खामेनींच्या जाण्यामुळे नाही, तर कासिम सुलेमानी जे क्वाड म्हणून फोर्स खामेनींनी स्थापन केली होती, ज्याच्यामध्ये इराण, सिरिया, इराक, लेबनॉन इथल्या लष्करांचा समावेश होता, शिया बहुल लष्करांचा समावेश होता. त्यांचे प्रमुख काही वर्षांपूर्वी मारले गेले होते. हमासचा प्रमुख मारला गेला होता आणि त्यानंतर जो खामेनींचा काल जो मृत्यू झालाय एअर स्ट्राईकमध्ये, त्यामुळे ओव्हरऑल इराण हे दिशाहीन तऱ्हेने वाटचाल करेल आणि फार त्यांच्याकडे प्रतिकार करण्यासारखं काही उरेल असं येणाऱ्या काळात वाटत नाही. बरं. अगदी बरोबर आहे. त्यामुळे इराणमधला अंतर्गत संघर्ष कुठेतरी आपल्याला या सगळ्यामध्ये दिसून येतोय. परंतु इराणनं जे केलेले आता प्रत्युत्तर आहे, जे हल्ले आहेत ते मात्र सुरूच आहेत. आता या सगळ्यामध्ये एकूणातच जागतिक वातावरणाचा किंवा जागतिक आंतरराष्ट्रीय स्तराचा जर विचार केला तर यामध्ये चीन आहे, रशिया आहे, असे महत्त्वाचे देश देखील आहेत. यांची भूमिका ही समोर येत नाहीये किंवा नेमकं ते या युद्धामध्ये अगदी सामील होतात का हे देखील कळत नाहीये. तर आपल्याला नेमकं काय वाटतं की या दोन देशांची भूमिका ही नेमकी काय असणार आहे किंवा ती किती महत्त्वाची आहे? नाही, जरी चीन आणि रशिया वरवर किती जरी आपण इराणच्या सोबत आहोत, त्यांनी त्या आक्रमणाचा निषेध केला होता. रशियाने काल सांगितलं होतं की शांतीदूत म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा रंग जगासमोर आलेला आहे. हे सगळं जरी ते म्हणत असतील तरी अमेरिकेची आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांची ताकद बघता चीन आणि रशिया खुलेपणाने या युद्धात उतरणार नाही असं नक्कीच आहे. कारण की अमेरिकेची ताकद त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ते स्वतः, कारण रशिया स्वतः आता युक्रेन युद्धात अडकलेला आहे. चायनामध्ये सुद्धा अंतर्गत कलह इतका वाढलेला आहे की चायनामधले सुद्धा अनेक लष्कर प्रमुख, डिफेन्स मिनिस्टर, परराष्ट्र मंत्री यांना नजरकैदेत ठेवल्याच्या बातम्या आपण ऐकतो आहोत. त्यामुळे हे दोन राष्ट्र त्यांची भूमी सोडून इराण सारख्या किंवा मध्य पूर्वेमध्ये येऊन अमेरिकेचा किती प्रतिकार करतील आणि इराणला किती सहकार्य करतील, कारण यामध्ये इराणचं जनमानस सुद्धा इराणी सरकारबरोबर नव्हतं. गेल्या 10 वर्षांपासून तिथे प्रचंड जनक्षोभ हा इराणी सरकारबद्दल होता. त्यामुळे रशिया आणि चीन हे फक्त स्टेटमेंट करण्यापलीकडे त्यांची या युद्धात काही भूमिका राहील असं मला वाटत नाही. बरं, तुम्ही आता उल्लेख केलात की इराणमधील अंतर्गत संघर्ष आहे. तर आता या पुढच्या काळामध्ये नेमका कोण उत्तराधिकारी असेल असं वाटतं? इराणचं भवितव्य नेमकं काय असणार आहे? खरं तर या खामेनींच्या मृत्यूमुळे फक्त इराणलाच, खामेनी हे शिया बहुल देशांचे एक विजनरी नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. त्यांनी पहिल्यांदा क्वाड फोर्सेसची स्थापना केली. त्याच्यामुळे सिरिया, यमेन मधले हौतीज असतील, या सगळ्यांना त्यांनी एकत्रित आणण्याचं काम केलं होतं. परंतु आता त्यांच्या मृत्यूनंतर या 4-5 देशांमध्ये एक प्रकारचं अस्थैर्य निर्माण होईल. परंतु त्याचबरोबर इराणमध्ये 10 वर्ष 12 वर्षापासून जे काही एक खामेनी सरकारच्या विरुद्ध जनारोष होता आणि राजा पहलवी जे शहा शासन जे होतं, ज्यांना उलथवून आयतुल्ला खोमेनी यांनी इस्लामिक रिव्होल्युशन तिथे घडून आणलं आणि त्यांचेच उत्तराधिकारी म्हणून अली खामेनी काम करत होते. आता यानंतर रेजा पहलवी शहा यांच्या निमित्ताने एक अमेरिका धार्जिन शासन इराणमध्ये येऊ घातलेलं आहे आणि मला वाटतं ते लवकरच तिथे सत्ता स्थापन करतील. कारण काल जशा खामेनींच्या मृत्यूच्या बातम्या कन्फर्म होत गेल्या तसं तसं इराणमध्ये जो तरुण वर्ग आहे तो रस्त्यावर उतरून सेलिब्रेशन करण्याचे काही व्हिडिओ ट्विटरवरती आता व्हायरल होताना आपण बघतोय. त्यामुळे इराणला लवकरच नवीन सरकार या निमित्ताने मिळेल असं वाटतं. अगदी धन्यवाद सर, तुम्ही हे सगळं विश्लेषण केलं याबद्दल आपले आभार. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.